आमचा टांगा रात्री अपरात्री दिवसा संध्याकाळी केव्हाही येऊ. आगमनाची वार्ता कळताच सारा आश्रम जागा व्हायचा. ई कोल्हापूरची मुलं आली असं करत मुली मुलं आया बाया एकच गलका करायच्या. त्या गदारोळात आपलेपणाचा गुंजारव घोंगावत असायचा. त्यात मुंबईच्या मुलांची भर पडली की उत्साहाला आणखीनच उधाण यायचं. मग खोलीत रोज नवा बेत सुरू व्हायचा. रमामावशी चूल सांभाळायची. उमाईकडे बाजारहाट असायचा. माझं आणि रमामावशीचं सूत जमायचं. लहानपणी मला स्वयंपाकाचा नाद होता म्हणे. खोलीतली सर्व मला बायल्या म्हणून चिडवायचे. शेजारच्या गुलाबबाई, माझा दादा विकास मला लग्नात याला चूलच भेट द्यायची असं म्हणून घोकत असायचं. एव्हा ना आईचा पगार 35 रुपये झाला होता. त्या छोट्याशा खोलीत रमा, उमा, स्नेहा, ज्योत्स्ना, विकास, अभय, रतन, अशोक, शुभांगी, लहानू, लीला, शालिनी, रुक्मिणी, कुसुम, करुणा असा चांगला 15 जणांचा संसार चालायचा. ही सारे मंडळी कोण पोटची कोण सांभाळलेली, पण तिथं आपपरचा भेद नसायचा. आश्रमातलं मोठं जेवण इथं चिंच गुळाच्या फोडणीनं लहान व्हायचं. सकाळी शिळ्या भाताचा फोडणीचा गरम भात ताजा व्हायचा. कधी शिळ्या उरलेल्या भाकरीचा नुसता तेल तिखट कालवून काळा केला जायचा. या साऱ्या पक्वांना आत्मीयतेनं अमृताची चव यायची. बऱ्याचदा आई मावशीला रिकामं पातेलच उरायचं. सुट्टीत अमर, सुकुमार, नवीन, कृष्णमूर्ती, विठ्ठल, बिपिन, अभय, रतन, अमेय, कधी सुमंत, सुरेश, जांभूळून आम्ही सारे एकत्र यायचो. आश्रमातील आमच्या वारगीच्या मोठ्या लहान मुली आम्ही सर्व वेगवेगळे खेळ खेळत राहायचो. कॅरमचा गेम रंगायचा. पत्त्यांचा झब्बू जेवायची वेळ झाली तरी संपायचाच नाही. मुला मुलींचा खो खो, हुतुतू, लपंडाव, फेर धरायचा. बरोबरीच्या दिव्यप्रभा, उषा, सुशिला, राणी, माधुरी, शोभना, इंदिरा, शिला, प्रतिभा, सुधा, कुसुम, मीरा, अलका, रेखा अशा कितीतरी आश्रम भगिनी आता मैत्रिणी झालेल्या. लहानपणीची भातुकली मनोमनी आठवायची खरी, पण आता तिला कौमार्याची झालर आलेली. एकमेकाला नावावरून चिडवणं सुरू झालेलं. एखाद्या मैत्रिणीविषयी सुप्त ओढ दिवसेंदिवस वाढत जायची. वसंतापूर्वीची ही शारदीय शीतलता मोठी सुखद असायची. एका विशिष्ट मैत्रिणीच्या सहवास संपर्काला मीही आसुसलो असायचो. कधी बोरं आणून दे, कधी कधी रिबन असं सहज घडायचं. चोरून आणून दिलेला दुधी हलवा, त्यावेळी त्याची चव काही आवरत असायची. आश्रमात मुला मुलींचा विभाग बनूताई सुळे पाहायच्या. आम्ही त्यांना अक्का म्हणायचो. सुट्टीत येणाऱ्या आम्हा मुलांची त्या विशेष काळजी घ्यायच्या. व्यापार, सापशिडी, बुद्धिबळासारखे खेळ त्या पुरवायच्या. आश्रमात एक ग्रंथालय होतं. ते सुविख्यात बालसाहित्यकार सुधाकर प्रभूंनी साकारलं होतं. ते आमच्या लहानपणी संस्थेत नोकरीला होते. मोठे प्रेमळ होते ते. त्या काळात मी यतिकीपती, 3 शिलेदार, जागते देव यासारखी पुस्तकं वाचली. पुढं गोट्या, हिमगौरी, चतुर्विरबल ही. सुधाकर प्रभू त्यांना आम्ही काका म्हणायचो. ते आमच्यासाठी चांदोबा, कुमार, गोकुळ, अमृत अशी मासिकं आणायचे. कधी ते गोष्टीही सांगायचे. पुढे आमची क्रिकेट टीमच तयार झाली होती. पंढरपूरच्या रिमांड होम मधील मुलांशी आमचे सामने व्हायचे. जिंकलं 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 म्हणून सारा आश्रम दणाणून जायचा. आमच्यासाठी अक्काने फिल्म प्रोजेक्टर आणला होता. आम्ही फिल्म शो करायचो. सारा आश्रम आमचा तुटका सिनेमा मन लावून पाहायचा. या कोड कौतुकामुळं सुट्टीत पंढरपुरी आलो की पाय निघायचा नाही. सुट्टीत छोट्या मोठ्या सहली निघायच्या. एकदा असेच आम्हाला माळशिरसच्या शेती सर्टिफाईडला नेण्यात आलं. तिथली मुलं पण एका सुट्टीत आश्रमात आली होती. जांभूळला आमच्या जुन्या मुलांचे साहेब A.P. जोशींच्या प्रेमामुळे हे सारं घडायचं. त्यांच्या सुहासशी त्यावेळी आमचा विशेष स्नेह जडला होता. मी 7वी पर्यंत रडत खडत पास व्हायचो. कधी मधी इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्रासारख्या विषयात त्रिफळा उडायचा. शाहू दयानंद शाळेत कधी कोणी आस्थेनं बोलायचं, विचारायचं नाही. हा फरक 8वीला आंतरभारती विद्यालयात गेल्यावर प्रकर्षानं लक्षात आला. सन 1963चा जून महिना असेल. मेची सुट्टी संपून आम्ही कोल्हापूरला आलो. शाहू दयानंद हायस्कूलला जायचं अशी मनाची तयारी झालेली. कारण तिथंच सारी रिमांड होमची मुलं हायस्कूलला शिकायची. तशी हायस्कूलला जाणारी मुलं अपवाद असायची. गळती मोठी होती. त्यावेळी
A.N. वाळवेकर हे नुकतेच सुपरिटेंडेंट म्हणून रिमांड होमला बदलून आलेले होते. रिमांड होमचे सेक्रेटरी प्राध्यापक DM तथा दादासाहेब चव्हाण होते. त्यांना आम्ही दादा म्हणत असू. दादानी 8व्या 9वीला गेलेल्या आम्हा मुलांना साहेबांच्या ऑफिसात बोलवून आंतरभारती विद्यालय या नवीन शाळेत जाण्याबद्दल समजावलं. पहिल्या दिवशी ते आम्हाला स्वतःच्या मोटारीतून शाळेत घेऊन गेले होते. हा माझा पहिला मोटार प्रवास असल्यानं चांगला लक्षात राहिलाय. लहानपणी 4 नंबर शाळेत असताना तेली गल्लीत नगराध्यक्ष भिंगेंच्या घरी हंदूरवर म्हणजेच हँडलवर चालणारी मोटार होती. ते कुणाला हात लावून नाही द्यायचे. त्यांची मोटार कधी हंदूरने सुरू झाली नाही की आम्ही ढकलायला मदत करीत असू. त्या निमित्तानं मोटारीला हात लावायची अपूर्ण इच्छा पूर्ण व्हायची. मोटारीतून साधी एक चक्कर पण त्यांनी कधी आमची काढली नाही. त्यांचा मुलगा आमच्या वर्गात होता. तो फारसा जवळ न यायचा. त्यांचा दबदबा होता गल्लीत आणि गावातही. कोल्हापूर परिसरातील राष्ट्रसेवा दल, आंतरभारतीय, साने गुरुजी, समाजवादी विचारसरणीच्या काही ध्येयवादी शिक्षणप्रेमी मंडळींनी संस्कारक्षम आदर्श शिक्षण देण्याच्या इराद्यानं आंतरभारती विद्यालय ही शाळा सुरू केली होती. शाळा इतर शाळांच्या पेक्षा उशिरा सुरू झाल्यानं मुलं मिळणं अवघड होऊन गेलेलं होतं. आम्ही 8वी 9वीची मिळून रिमांड होममध्ये 16 मुलं होतो. आम्हा संस्थापक 16 मुलांवर शाळा सुरू झाली. इतरही 2-1 मुलं मिळालेली. माझा रजिस्टर नंबर 18 होता. पाठक सर आमचे वर्ग शिक्षक होते असं अजूनही जपून ठेवलेल्या प्रगती पुस्तकावरून स्पष्ट होतं. तिथं पालक रकान्यात सुपरिटेंडेंट, रिमांड होम, व्यवसाय, सरकारी नोकरी लिहिलेलं वाचताना आज मोठी गंमत वाटते. आंतरभारतीय विद्यालय हे कोल्हापूरच्या शाहूपुरीतील व्यापार पेठीमधल्या एका गुळाच्या गोडाऊनमध्ये सुरू झालं होतं. शहा नावाच्या एका कुटुंबाने आपल्या घरातील 2 हॉलचे निम्मे 2 भाग आणि पडवीतील एक खोली शाळेस देऊ केली होती. तट्ट्यांचं पार्टिशन घालून वर्ग सुरू झाले होते. श्रीमती स्नेहलता रायबागकर या मुख्याध्यापिका होत्या. इतर 2-3 निवृत्त शिक्षक होते. GS गोंधळी, कळेकर, AC कुलकर्णी इत्यादी सर्व शिक्षक मोठे प्रेमळ होते. आम्हा रिमांड होमच्या मुलांबद्दल सर्व शिक्षकात मोठी आपुलकीची भावना असायची. इथं पहिल्यांदा आम्हाला माणूस म्हणून वागवलं गेल्याचं चांगलं आठवलं. पाठक सर तरुण होते. वाटेत दिसले की सायकलवरून उतरून आमच्या बरोबर खांद्यावर हात ठेवून गप्पा गोष्टी करत चालत यायचे. SE सरांच्या हाती छत्री असायची. 5-1 मैलाची रोजची पायपीट त्यांच्या छत्रीनं ऊन पावसात सुसह्य व्हायची. श्रावणी सोमवारी रायबागकर बाई आम्ही उपाशी शाळेत येतो, 4 पर्यंत राहतो, कधी मधी शिकवताना भुकेनं पेंगायचो हे लक्षात घेऊन आठवणीनं गोल शेंगा आणायच्या. पाहता पाहता या शाळेची आमची नाळ जुळून गेली. त्यावेळचं आमचं आंतरभारतीय विद्यालय म्हणजे कोल्हापूरचं सांस्कृतिक आणि संस्कार तीर्थ होऊन गेलं होतं. आठवड्यातून एखादा तरी पाहुणा शाळेत यायचाच यायचा. सर्व जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या व्हायच्या. वक्तृत्व, रांगोळी, हस्ताक्षर स्पर्धा, मैदानी खेळ, विज्ञान प्रदर्शन, तक्ते करणं, शाळा सारवणं, वर्ग सजावट, रंगकाम, प्रभात फेऱ्या, शेजारच्या गुजराती हायस्कूलसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करून आंतरभारतीनं आपलं नाव सार्थ केलं होतं. शाळेचं राजारामपुरीच्या 11व्या गल्लीत एक छोटंसं वसतिगृह होतं. तिथली मुलं बहुधा गरीब असत. त्यांच्या आमच्यात बंधुत्व होतं, कारण त्यांचा सांभाळही आमचे दादाच करीत असत. या काळात SM जोशी, नाग गोरे, यदुनाथ थत्ते, नाना डेंगळे, श्याम पटवर्धन, मधुकरराव चौधरी, वि.स. खांडेकर, अनंत काणेकर, गदी माडगुळकर, कुसुमाग्रज, प्राध्यापक नरहर कुरुंदकर, सर्वोदयी नेते मुंदडा आदी अनेक मान्यवरांना आम्ही पाहिलं, ऐकलं होतं. शाळेत रोज नव्या माणसांचा राबता असायचा. आमच्या नेहमीच्या शिक्षकांशिवाय विठ्ठल बन्ने, सुधाकर पोद्दार, शशिकांत महाडेश्वर, शशिकांत फडतरे अशी अनेक मंडळी
मधून मधून शिकवत. पुढे त्यातील काही शिक्षक म्हणून रुजू पण झाले. आंतरभारती साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांची धडपड होती. या शाळेमुळं आणि तेथील शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळं मला पहिल्यांदा कळलं की मला चांगलं भाषण करता येतं, मला नाचता येतं, गाता येतं. वक्तृत्व स्पर्धेत माझा नंबर ठरलेला असायचा. आता मी समूहगीत गायन स्पर्धेत गाऊ लागलो होतो. स्नेहसंमेलनात भरत लाटकर सरांनी कोळी नृत्य बसवलं होतं. स्टेजवर सुटलेली लुंगी अजून माझ्या लक्षात आहे. पाठक सर धडपड नावाचं भित्तीपत्रक चालवायचे. त्यात माझी पहिली कविता अरविंद पालक मंदिर प्रकाशित झाली होती. मला लिहिता येतं याचा साक्षात्कार या शाळेनं मला दिला. सर्वात महत्वाचं म्हणजे या शाळेनं आम्हाला सन्मानपूर्वक पहिल्या पंक्तीचा मान दिला. खेळ, गाणी, भाषण, बँड, लेझिम सर्वात आम्ही रिमांड होमची मुलं आघाडीवर असू. 7वी पर्यंत रडत खडत पास होणार आम्ही 8वीच्या सामायिक परीक्षेत चक्क 6व्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो होतो, असं ते जपलेलं प्रगती पुस्तक आजही सांगतं. वर्गात आता आमची जागा पहिल्या ओळीत होती. सवता सुभा इथं नसायचा. शिवाय रिमांड होमची मुलं म्हणून दुजाभाव जसा नसायचा तशी आकारण दयाही नसायची. पहिल्यांदा मी माणूसपणाचा श्वास घेतला तो आंतरभारतीत. शाळेचं ब्रीदच होतं, एक हृदय हो भारत जननी. आम्ही प्रथमच असं समाजाचं हृदय झालो होतो. आंतरभारतीय विद्यालयात गेल्यावर आम्हाला माणूसपणाची वागणूक मिळत होती खरी, पण रिमांड होम मधील वातावरणात मात्र बदलाच्या कोणत्याच पाऊलखुणा उठायच्या नाहीत. या काळामध्ये श्रीयुत ना वाळवेकर नावाचे मोठे कठोर आणि शिस्तीचे अधिकारी बदलून आले होते. सूट बूट टाय हॅट असा त्यांचा थाट होता. सारी संस्था त्यांना घाबरायची. मोठे रागीट अधिकारी होते ते. त्यांच्या पुढे जायला कोणी धजावायचं नाही. आम्ही आंतरभारतीत जाऊ लागलो तशी आम्हाला बऱ्यापैकी मोकळीक मिळू लागली. रिमांड होम मंगळवार पेठेत तर आंतरभारतीय विद्यालय शाहूपुरीत. त्यावेळच्या गावाची ही 2 विरुद्ध टोकं. ऊन, पाऊस, वारा, थंडी साऱ्यात 5 मैलाची अनवाणी पायपीट करावी लागायची. उन्हाळ्यात पायाला चटके बसायचे. अगदी जवळच्या रस्त्याने जायचं म्हटलं तरी मोठा पल्ला असायचा. पावसाळ्यात छत्री, रेनकोट नसायचे. अमेरिकेतून येणाऱ्या दुधाच्या पावडरीच्या प्लॅस्टिक पॉलिथिनच्या चोरून ठेवलेल्या पिशव्या अशा वेळी आमच्या उपयोगी यायच्या. संस्थेत यांचाही हिशोब द्यायला लागायचा. एका बॅगेत दप्तर, दुसरी बॅग डोक्यावर. असे कितीतरी पावसाळे आम्ही काढले. जायला यायला आम्ही टंगळमंगळ करायचो. रिमांड होमच्या बाहेर जितका वेळ जाईल तितका बरा वाटायचा. पुढं वाळवेकर साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी चक्क वेळ वही ठेवली. निघताना ड्युटीवरील हवालदार निघण्याची वेळ नोंद करून सही करायचे. शाळेत पोहोचलो की शिक्षकांकडून वेळ नोंद करून त्यांची सही घ्यायची. शाळेतून निघताना हाच शिरस्ता. मंगळवार पेठ ते शाहूपुरी अंतर 30 ते 35 मिनिटात कापायचा दंडक होता. उशीर झाल्यास खुलासा, शिक्षा ठरलेली. या वाळवेकरीय प्रमाण वेळेनं आम्हाला जेलचं कैद करून टाकलं होतं. नाही म्हणायला रिमांड होममध्ये श्रीयुत बाबूराव समगे आणि श्रीयुत KR मेहतर हे 2 शिक्षक खूप चांगले होते. त्यांना मुलामुलातील फरकाची जाणीव होती. समगे सर चांगलं मार्गदर्शन करायचे. एकदा त्यांनी विचारलं होतं, संस्थेत जेवण कसं असतं? मी चांगलं असतं असं म्हणालो. ते असतं की नाही हे ते जाणून होते. माझं उत्तर ऐकून ते म्हणाले, अशी समाधानी वृत्ती ठेवशील तर तू कधीही दुखी राहणार नाही. त्यांचं ते साधं सांगणं आजही माझ्या सुखाचं रहस्य बनून आहे. मेहतर मास्तर विणकाम शिकवायचे. घरून येताना पंढरपूरहून आईकडून आणलेले ₹2 मी त्यांच्याकडे ठेवायचो. ते लागतील तसे त्यातले 4 आणे 8 आणे मला द्यायचे. मग त्यातून दंतमंजन, नीळ, साबण मी आणायचो. त्यांचा मोठा आधार असायचा मला. पैसे संपले तरी ते देत राहायचे.
आंतरभारतीत आमच्या वर्गात कुरुलकर नावाची मोठी मुलगी होती. मोठी प्रेमळ, हुशार, शिकण्याची जिद्द असलेली. आम्ही तिला ताई म्हणायचो. ती वर्गातील आम्हा सर्व रिमांड होमच्या मुलांना मोठा आधार द्यायची. प्रेमानं राख्या बांधायची. सणावाराला गोडधोड खाऊ घालायची. कधी भुकेलं वाटलो ना तर मधल्या सुट्टीत स्वतःबरोबर घरी जेवायला न्यायची. तिच्या घरी लुसी आणि मोत्या ही कुत्री पण आमची होऊन गेली होती. त्या दिवसातील हा आधार मोठा धीर देणारा ठरायचा.